ब्राह्मण धर्म होता. आपण ज्याला हिंदू धर्म असं म्हणतो तो हिंदू धर्म असं नाहीये काही. आणि सनातन एस धम्म सनातन म्हणजे तो बुद्ध धर्माला सनातन धर्म हे नाव आहे. त्यामुळे सनातन हे बुद्ध धर्माचं दुसरं नाव आहे आणि भगवा हे बुद्धांचं दुसरं नाव आहे. भगवान असं म्हणतो, बुद्धांना भगवान म्हणतो. भगवा असं भारतीय हिंदू संस्कृती असं काही नाही. हिंदू हा पर्शियन शब्द आहे, त्यामुळे तो भौगोलिक हिंदवी असा वापरला जातो. हिंदू असं काही नाहीये. फक्त एकच पुरावा आहे वेदांमध्ये, जे वेद ब्राह्मणांसाठी आहेत त्याच्यामध्ये एकच पुरावा आहे. यजुर्वेदामध्ये ब्राह्मण धर्माचा थेट उल्लेख आहे आणि बाकी जाती आहे. त्यामुळे धर्म आणि जाती एकत्र असलेला एक संच ज्याला आपण ढोबळमानाने हिंदू म्हणतो, कारण तो या भौगोलिक सीमेमध्ये राहतो, जो काही टक्क्यामध्ये आहे तो, ज्यामध्ये दलित येतात, ओबीसी येतात, मराठे येतात, शूद्र येतात, अतिशूद्र येतात आणि ब्राह्मण येतात, कायस्थ येतात, सगळेच येतात. तर मूळ मुद्दा हा आहे की यांचा असा एक संपूर्ण गट विरुद्ध जग, म्हणजे जगातले सगळे धर्म, मग तो ख्रिश्चॅनिटी असो, मग तो इस्लाम असो, म्हणजे अब्राह्मिक रिलिजन, यांच्याशी असा काहीतरी संघर्ष आहे आणि त्यामुळे भारताला वैभव प्राप्त होत नाहीये असं जे काल्पनिक गोष्ट आपल्या डोक्यामध्ये बसवण्यात आलेली आहे, ती बायपासच्या ऐवजी अर्जुनारिष्ट पिऊन तुम्ही बरे व्हाल हृदयविकारातनं, हे इतकीच भ्रामक आहे. म्हणजे माझा अर्जुनारिष्टावर काहीही राग नाही, ते तुम्ही स्वतंत्रपणे पिऊ शकता. म्हणजे मला जेव्हा प्रोटीन बार दिले माझ्या डॉक्टरनी आणि सांगितलं तुमचं वजन कमी करण्याकरता हे खात जा, तर जेवायच्या अगोदर की जेवल्यानंतर असा प्रश्न मी विचारला, तर ती म्हणाली जेवण्याऐवजी.